आताच्या घडीची एक अतिशय मोठी बातमी आपण बघणार आहोत। मंत्री धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी त्यांना ठरवण्यात आलेला आहे। मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले। त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केलेले आहेत। वांद्रे फॅमिली कोर्टाचा हा निर्णय आहे। या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केलेले आहेत। वांद्रे फॅमिली कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। तसंच करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश सुद्धा जारी करण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, या सगळ्या बातमी संदर्भात अधिक अपडेट द्या। पूर्वी या प्रकरणी आता मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाने एक दणका दिलेला आहे। त्यांच्या विरोधात जी घरगुती हिंसाचाराची तक्रार त्यांची पूर्व पत्नी म्हणजे पहिली पत्नी करुणा मुंडे यांनी केली होती, त्यातले जे गंभीर आरोप होते ते कोर्टाने मान्य केलेले आहेत। आणि या आरोपांनंतर जी सुनावणी झाली त्याचा निकाल जो आहे तो नुकताच जाहीर करण्यात आला आणि वांद्रे फॅमिली कोर्ट कुटुंब न्यायालयानं या प्रकरणी धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत यात त्यांचे जे आरोप होते करुणा मुंडेंनी केलेले ते स्वीकारलेले आहेत आणि पोटगी म्हणून करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाखाच्या आसपासची रक्कम अदा करण्याचे निर्देश जे आहेत ते मंत्री महोदयांना दिलेले आहेत। पूर्वी धन्यवाद अमेय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये आता घरगुती हिंसाचाराचा जो खटला होता त्यामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केलेले आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडे विविध कारणासाठी सातत्याने चर्चेत होते। त्यांच्या राजीनाम्याच्या मागण्या केल्या जात होत्या, पण त्याची कारणं ही राजकीय होती। त्यामागे भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती झालेला आपण पाहिलेला होता। तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। पण आता त्यांच्या बाबतीमध्ये केलेले घरगुती हिंसाचाराचे जे आरोप होते ते सुद्धा कोर्टाने मान्य केलेले आहेत। त्यांची पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्या विरोधामध्ये हे आरोप केले होते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आले। आपल्यासोबत या क्षणी स्वतः करुणा मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधूया। करुणाताई, कोर्टाचा निकाल आलेला आहे, तो आपल्या बाजूने लागलेला आहे, आपली प्रतिक्रिया याबद्दल? न्यायालयाचा मी खूप खूप आभार मानते। आज सत्याची जीत झालेली आहे, सत्याची विजय झालेली आहे आणि आज लोकांना असं वाटते की कोर्टामध्ये न्याय भेटत नाही, पण मला भेटलेला आहे आणि अगोदर पण माझी विजय झालेली आहे औरंगाबाद कोर्टामध्ये आणि आज पण माझ्याकडे निकाल लागलेला आहे। त्याच्यासाठी मी न्यायालयाचा आणि जज साहेब जे होते त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते। करुणाताई, आम्हाला असं कळतंय की 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत। तर आपण ही मागणी 2 लाखांचीच केलेली होती का यापेक्षा जास्त आपली मागणी होती, असा एक मोठा प्रश्न आम्हाला पडतोय। माझी मागणी होती, जसं की माझे मुलाबाळा माझ्या सोबत आहे, तो आम्ही सगळ्यांना तिघांना 5-5 लाख कमीत कमी भेटेल, तो आमची 15 लाखाची मागणी होती दर महिन्याची, पण आम्हाला 2 लाख भेटलेले आहे। तो त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये परत जाणार आहे या ऑर्डरच्या विरोधात। धन्यवाद करुणाताई, आपण या सगळ्या माहितीबद्दल। माफ करा, आपण आमच्या सोबतच राहा। या संदर्भामध्ये आणखीन असेही प्रश्न आहेत की हा जो खटला चालू होता तर या सगळ्या खटल्याचा प्रवास करत अखेरीस आपल्या बाजूने निकाल लागला, तर या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल? हे प्रवासाबद्दल मी हे सांगेल की महिलांना खूप त्रास आहे, खूप त्रास आहे। गेले 3 वर्ष पोटगीसाठी फक्त मी लढत आहे आणि मी म्हणजे सांगू शकत नाही की मला किती त्रास झालेला आहे। करुणाताई, आम्ही आहोत आपल्यासोबत, आम्ही ऐकतोय आपलं म्हणणं। आणि आधी बिना नवऱ्याचे महिलांच्यासाठी जगणं ते काय वेगळी गोष्ट, पण बिना नवऱ्याचे महिलांच्यासाठी जगणं कितका अवघड आहे समाजाच्या दृष्टीने बघताय। आणि जो वेळे आपला नवरा खूप मोठे पदावर आहे, पूर्ण सिस्टम त्यांच्या सोबत आहे, तो वेळे लढणं त्यांच्या सोबत
खूप कठीण असतो, खूप कठीण म्हणजे खूप कठीण. एक मंत्रीच्या सोबत माझी लढाई होती. खूप मोठे मोठे वकील होते माझे वकीलच्या समोर आणि माझ्या वकीलचा पण मी खूप आभार मानते. 1 रुपया न घेता, 1 रुपया सुद्धा. आणि बीडचे वकील होते गणेश कोल्हे आणि त्यांनी 1 रुपया न घेता हे खटला कोर्टामध्ये दाखल केला आणि आज आमची विजय झाली आहे. माझे वकीलची विजय आहे, ही सत्याची विजय. आणि एक महिला असताना लढणं खूप अवघड असते आणि एक महिला असताना इतकी मोठी शक्ती विरोधात लढणं खूप अवघड बरोबर असते, आहे. क्योंकि त्यांच्या सोबत खूप मोठे मोठे राजकारणी लोक आहेत आणि माझ्या सोबत फक्त माझा एक साधा सुद्धा वकील होता, जे सत्याची बाजूमध्ये होता. त्यांनी 1 रुपया न घेता माझ्या हे खटला दाखल केलेला होता. बरोबर आहे. करुणाताई, तुम्ही आता तुमच्या भावना आमच्यासमोर मोकळ्या केल्या, त्यामुळे एक असा प्रश्न पडतो की तुम्ही एकरकमी पोटगी मागितली होती का? कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये पोटगी द्यायला तुम्हाला नकार दिला जात होता का? नक्की कुठल्या पद्धतीची आव्हानं तुम्हाला या सगळ्या प्रवासात आली होती? नाही, नकार दिला नाही. जज साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, पण ज्या मी मागणी केली होती ते मला दिला नाही. 15 लाख कमी ते कमी आम्हाला हवं आहे. जे पूर्ण फॅमिली आमची जे चांगली पद्धतीने, जसं आम्ही 96 पासून मी आपल्या नवऱ्यासोबत आहे, तसंच जे आमच्या लाईफस्टाईल आहे त्याच्यासाठी आम्हाला इतका भेटले पाहिजे होते, पण ते भेटले नाही. त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे परत. हं. आणि एकंदरीत 15 लाख रुपये महिन्याला मिळावी अशी आपली मागणी आहे आणि त्या संदर्भात आपण हायकोर्टात जाणार असं आपण म्हणताय. पण अगदी आत्ता आपला बांध फुटला होता आमच्याशी बोलताना. खूप मोठ्या अडचणीतनं आणि त्रासातनं तुम्हाला जावं लागलं असं तुम्ही म्हणालात. तर ते थोडंसं आम्हाला आणखीन तपशीलवार सांगाल का, की कशा पद्धतीचा त्रास या सगळ्या प्रकरणात आपल्याला झाला? कसं असतो ताई, की बघा, जे एक महिला लढते, जसे मी लढत होती, ज्या वेळे मला बीडमध्ये आता मी बीडमध्ये राहते आणि मी पण राजकारणामध्ये, तो बीड पासून मला कोर्टामध्ये यावं लागते. आणि ज्या वेळे मी आली तिथे कधी कोर्ट बसलाय, कधी नाही बसलाय, 3-3, 4-4, 5-5 महिन्याची डेट पडत होती. ही सगळी गोष्टी मला स्वतःच्या खर्चातून फेस करावं लागले आणि त्यावेळे माझी अर्निंग पण काही नाहीये आज. आणि ह्यांच्याकडे मोठे मोठे ज्यांची पगार, आज ह्यांच्या वकीलकडे माझी गाडी जी होती, माझे नवऱ्याने मला जो गाडी दिली होती, आज जे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती अगोदर, आणि त्यांनी उचलून गेले ते गाडी माझी आणि ते वकीलला गिफ्ट केली. मर्सिडीज गाडी होती. पण मला असं अगोदर माहित नाही होतं ना, अचानक आमच्या झगडा होणार आहे, अचानक आमचा वाद होणार आहे, त्याच्यामध्ये माझा नवरा माझी गाडी उचलून म्हणजे त्यांच्या वकिलाला देणार आहे, हे सगळी गोष्ट मला माहित नाही होती. तो ही सगळी गोष्ट मला खूप फेस करावं लागली, मतलब इतकी फेस करावं लागली की आता मला दरवेळी कोर्टामध्ये पण मी रडत होती. दर डेटवर, हर डेट पर मी रडत होती तिकडे. तुमचा हा सगळा प्रवास आम्ही ऐकतोय करुणाताई. आणखीन एक असा प्रश्न आहे की 15 लाखाची जेव्हा आपण दरमहा पोटगी मागता, तेव्हा त्याला अर्थातच काहीतरी आपल्याला एक त्या संदर्भातला आधार देण्यासाठी काहीतरी युक्तिवाद करावा लागतो. तर नक्की या 15 लाखाला सपोर्ट करायला कशा पद्धतीचा युक्तिवाद आपल्या बाजूने झाला होता? खूप मतलब युक्तिवाद खूप माझे वकीलनी नाही. फर्स्ट ऑफ ऑल आता पुढे युक्तिवाद याच्यावरती होणार आहे, हायकोर्टामध्ये याच्यावरती युक्तिवाद होणार आहे. कसा 15 लाख देऊ शकतो तो, है ना, मुंडे साहेब कसं देऊ शकते, मी कशाला मागते, माझे पूर्ण इव्हिडन्स जे आमची लाईफस्टाईल आहे त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये होणार. त्याच्यावरती झालेला नाही युक्तिवाद. आणि युक्तिवाद कशावरती झालेला आहे की मी वाईफ आहे की नाही, मी फर्स्ट वाईफ आहे की नाही. आणि त्यांचे वकील काय बोलत होते, तुम्ही जरी वाचला ऑर्डर, तो ऑर्डर मध्ये पूर्ण लिहिलेला आहे की त्यांचे वकील काय म्हणत होते की ती बायको नाही आहे, तो हे जे टिकत नाही, ते जे खटला आहे ते टिकत नाही कोर्टामध्ये. पण माझे वकीलनी हे साबित करून दाखवलेलं आहे की बायको आहे आणि फर्स्ट बायको आहे, पहिली बायको आहे. ते करुणाताई, तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? येत आहे. हा बोला. तुमचाही आम्हाला आवाज ऐकू येतोय. आपण बोलत होतात. हो, कोर्टामध्ये तेच युक्तिवाद झालेला आहे की मी बायको आहे की नाही. पहिल्यांदा एक कोर्टाला क्लिअरिफिकेशन पाहिजे होता की बायको आहे की नाही.
तो बायको आहे ते कोर्टाने मान्य केलेलं आणि पहिली बायको आहे. हं. तुम्ही जरी ऑर्डर वाचली आहे, तुम्हाला जरी पाहिजे तुम्ही ट्रान्सलेट करून पण पाठवू शकतो मराठीमध्ये. हं, हं, हं. हां. करुणाताई, आता ह्याच्या पुढचा तुमचा प्रवास कसा असेल? कारण तुम्ही म्हणताय की आता 15 लाखांची दरमहा पोटगीची मागणी आपली आहे, तर पुढचा प्रवास कसा असेल? हां, पुढे मी हायकोर्टामध्ये जाणार आहे या ऑर्डरचे विरोधात, की 2 लाख रुपयामध्ये काय होणार आहे. 1,70,000 रुपये दर महिना माझे घरची जे EMI असते, SBI मध्ये माझ्या लोन चालू आहे, 1,70,000 रुपये त्याची EMI जाते आणि 30,000 रुपये दर महिना मेंटेनन्स आहे बिल्डिंगच्या. कुठे काय करणार 2 लाखामध्ये आम्ही? आणि माझी आता काय इन्कम नाही आहे. मी संघर्ष करते. आज वेगळे वेगळे कोर्टामध्ये माझे वेगळे वेगळे खटले चालू आहे. त्याचा पण मला खर्च पडते दर महिना. कुठे करणार मी? हं, हं. करुणाताई, तुम्हाला एक क्षणभर थांबवते. आपल्यासोबत आता आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सुद्धा आहेत आणि आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आता करुणाताई तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. कृष्णा. आपल्यासाठी ताई खूप संघर्षाचा असेल, आपण संघर्ष पण केला. त्यातला तो बीडच्या अनुभवाबद्दल काही सांगाल का? ज्यावेळी आपण बीडमध्ये गेलात दर्शनासाठी त्यावेळेसचा अनुभव काय होता? तुम्ही बघितलेलं आहे, माझी गाडीमध्ये 2 रिव्हॉल्वर टाकली आणि ते सगळे पोलीस लोकांच्या विरोधात मी कोर्टामध्ये गेली. माझी जो FIR होती तो क्रॅश झाली आहे आणि ते 8 जे पोलीस अधिकारी होते त्याच्यामध्ये एक DYSP होता, तो माझे घरी सेम डे झडती घेण्यासाठी पण आला होता. ते सगळ्यांच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये मी जाणार आहे. आपण खरं तर एका सत्ताधारी व्यक्तीशी हा सगळा संघर्ष केलेला आहे. तो किती कठीण होता हा सगळा संघर्ष आणि काय काय आपण सहन केलं या सगळ्यामध्ये? खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. माझ्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरचे केबिनमध्ये मारहाण झालेली आहे. सगळे मी टाकलेले आहे फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती सगळे मी टाकलेले आहे. पण आज माझी गाडी फोडली. 2 वेळे माझा एरवाडासारखे जेलमध्ये 45 दिवस ठेवला गेला आणि मला बाहेर काढण्यासाठी कोणी नाही होता. बीड जेलमध्ये मला 16 दिवस ठेवला गेला. बाहर काढण्यासाठी कोणी नहीं होता. पर सच्चे का साथी स्वयं भगवान होता है, ये मेरे को बचपन से मेरी माँ ने सिखाया है. वो सच का आधार, परमात्मा का आधार लेके मैं लड़ रही हूँ और अभी भी मैं लड़ रही हूँ, आगे भी लड़ती रहूंगी. कोर्टाच्या आपल्या बाजूने निकाल लागलेला आहे, तर त्या आता आपण किती लढाई जिंकलायत आणि अजून किती लढाई जिंकायची असं आपल्याला वाटतं? मी 100% लढाई जिंकली आहे असं मी म्हणते. कोर्टाच्या न्यायाधीशचा मी मनापासून आभार मानते. माझे वकील गणेश कोल्हेचा मी मनापासून आभार मानते. ज्या लोकांनी मला साथ दिला त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि ही लढाई पुढे पण चालू राहणार आहे. की 2 लाखामध्ये काय होत नाही. हॅलो, हां, बोला करुणाताई. 2 लाखामध्ये काय होत नाही त्याच्यासाठी 15 लाख जे पोटगी मागलेली आहे त्याच्यासाठी मी पुढे हायकोर्टामध्ये जाणार. करुणाताई, आताच तुम्ही उल्लेख केलात की तुमच्या गाडीमध्ये 2 रिव्हॉल्वर टाकलेली होती, कलेक्टरच्या केबिनमध्ये मारहाणीचा प्रसंग झाला. तर मारहाणीच्या मी व्हिडिओसाठी मुंडे जे कलेक्टर होती मॅडम त्यांना मी निवेदन दिला. माझं फक्त मी कंप्लेंट नाही केली, काय नाही केली, की मला माहिती आहे पोलीस काय करणार नाही. आणि ते मॅडमला मी निवेदन दिला की मला फक्त तुम्ही माझ्या CCTV फुटेज द्या. त्यांनी आजपर्यंत दिली नाही. RTI पण टाकली, निवेदन दिला, RTI टाकली, पण आजपर्यंत मला ते व्हिडिओ सापडला नाही, मिळाला नाही. करुणाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि त्याचबरोबर आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.